तहसीलदारांकडून फसडी सज्ज असलेला तो संदेश बघूया आपल्या संघा मोहपाडा संघासाठी कुठपर्यंत संदेश वाहून नेतो. गोलंदाजाचं नाव अजून पण कानापर्यंत आलेली नाही. कानपूर लाईन बंद आहे का? राजेश. ट्रेन बंद होती, आता ट्रेन चालू झाली. तिकीट दिलेली आहेत. राजेशचं नाव कानपूर लाईन पर्यंत आलेलं आहे. पण त्यांनी डावीकडून गोलंदाजी करतो. 10-12 पॉलाचा रन म्हणजे हा बघा प्रत्येक सुरेख आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून आणि चेंडू निर्धाव मोत्यासारखे चेंडू म्हणता येईल, कारण की प्रत्येक चेंडू हा निर्धाव पडल्यानंतर एक प्रेशर येतं ते फलंदाजावर. मात्र निर्धाव चेंडू अतिशय सुंदररित्या गोलंदाजी आणि अतिशय सुंदररित्या असं आयोजन नियोजन विनोदजी मोहिते यांचे असते. जसं वजन तसं काम असे विनोदजी मोहिते 150 किलो वजनी गटातले. परत एकदा 27 नंबर टी शर्ट घातलेला हा परत एकदा गोलंदाजी हा बघा मारण्याचा प्रयत्न आणि परत एकदा निर्धाव पंचांकडे तटस्थ असे 5700 5700 मॅचेचा अनुभव असलेले दोन तटस्थ पंच. मुजीबजी फरास आणि त्यांना एक मित्र म्हणून निखिल आणि आम्हाला एक सुसज्ज असे अर्षद गोतरणे युट्यूब लाईव्ह चॅनल. अतिशय गोरे गोमटे आणि परत एकदा टाकले चेंडू आणि बघा तटस्थ असे पंच. दोन्ही हात हवेत सरसावत असताना अतिरिक्त धावसंख्येत थोडीशी वाढ. रवी चौधरी मुकाबोस सारसून असे एक गुणलेखक आम्हाला मिळालेले आहेत. अतिशय सुवर्ण एक पीएचडी केलेली गणितामध्ये. आणि हा बघा परत एकदा लेग साईडच्या खूपच बाहेरचा दिशेचा चेंडू निर्धाव नाही म्हणता येणार. अतिरिक्त धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 3. किसकी बजेंगी बीन ये है 3. चलो भैया. परत एकदा 27 नंबर जशी टी शर्ट घातलेला कचिवली संघाकडून आलेला खूप लांबून आलेला संघ. मात्र थोडस भरकटलेला गोलंदाजी करतोय. बघूया परत एकदा सुवर्ण मार्गावर येतो का? आणि हा परत एकदा आमच्या पंचांना सकाळपासून काय जास्ती नाश्ता झालेला असावा असं वाटतंय. गोलंदाजाला वारंवार हवेत हात सरसावत असताना धाव संख्या 4. धाव फलकावर मारते कुठल्याही प्रकारचे हात पाय काळे न करता. धाव संख्या पुढे सरकते चालते फिरते आणि धाव संख्या होते ती 4. गोलंदाज मात्र थोडस हडबडत असताना परत एकदा पंचांच्या डावीकडून गोलंदाजी चेंडू जातो की काय? नाही, एक धाव पुन्हा दुसरी धावेचा प्रयत्न नाही. मात्र धाव संख्या 5. आतापर्यंत चेंडू टाकून झालेले खेळपट्टीवर ते म्हणजे 5. धाव संख्या 5. आणि बघा परत एकदा कशी संघाकडून परत एकदा गोलंदाजी शेवटच्या चकले चेंडू आणि स्टेजच्या दिशेने मारला चेंडू. एक धाव तर निश्चित पूर्ण होते. बघूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि हा चेंडू हातात पकडलेले 2 धावा निश्चित पूर्ण होतील. धाव संख्या थोडीशी वाढेल. धाव संख्या होते लंगडा 7. षटकाची समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 7 डाउन. धोनी की जर्सी नंबर 7 उसको कहते हैं मार देंगे काट. चलो भैया फिर से वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन येतो तो गोलंदाज कशिवली संघाकडून सचिन. कितीतरी वाईट टाकले मात्र धाव संख्या तेवढीच ठेवली. 7 चेंडू 7 धावा. आता मात्र क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला खेटून उभे असतील. ज्याप्रमाणे एक गिवंडा आणि चांबार शेख दोन्ही संघाचे कर्णधार लवकर धावत पळत कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. जर तुम्ही लांब असाल तर आम्ही टॅक्सी पाठवू, पण लवकरात लवकर या. मंडळाला सहकार्य करा. सचिन आपल्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन येतो. ऑप्शनच्या दिशेने टाकलाय चेंडू निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावली. फुल स्टॉप करून ठेवलेला आहे 7 धावेंवरती. संदेश अजूनपर्यंत कुठलाही वाहन घेऊन जात नाहीये संदेश पोहोचवण्यासाठी. मात्र आणि हा बघा परत एकदा अकुटप्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. मात्र 1 धाव. एका दर समाधान मानायला लागेल. षटकाचा 3रा चेंडू घेऊन येईल तो सचिन.
पंचांचे डावीकडून गोलंदाजी करतो प्रांत यांकडून 12 पावलांचा रनअप घेऊन धावतो, मात्र फलंदाजी तहसीलदार यांकडून सुसज्ज प्रभाकर. अजूनही कुठलाही कर भरलेला नाहीये, मात्र प्रभाकरनी बघूया किती कर जमा करू शकतो आपल्या मोहपाडा संघासाठी. आणि हा बघा पंचांकडे मागत असताना मात्र तटस्थाचे पंचांनी नाही, धाव पण फेटाळून लावली. मी म्हणे मारीन छक्का, तू थांब तिकडच, मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या फक्त ती स्थिरावलेली आहे, ती 8. अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय सिमेंट पाटा. विकेट पीएड. आणि हा बघा परत एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर निश्चित पूर्ण. बघा दुसरी धाव पूर्ण होते की काय. सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणताय. 3 बाउन्स नंतर हातात चेंडू आणि धावसंख्या स्थिरावली ती मात्र 9 धावेंवर. अजूनही धाव फलकावर 2 आकडी धावसंख्या कुठे टिकली गेलेली नाहीये. बघूया परत एकदा संदेश. षटकाचा पुढचा चेंडू घेऊन येतो सचिन. कशिली संघाकडून आणि हा त्रिफळाची 4 चिंड्याची असा हा त्रिफळाची. आणि विजय शेठ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. आमचे सर्वांचे लाडके विजय शेठ शिंदे, सचिन ट्रान्सपोर्टचे मालक. आणि त्या दरम्यान आमचे पुढारीचे प्रतिनिधी तुळशीरामजी चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेल्या मंडळाकडे आम्ही अभिनंदन, शब्द सुमनांनी तुमचे अभिनंदन करतो. जयेश 02 नंबर जर्सी टी शर्ट परिधान केलेला जयेश मोहपाडा संघाकडून येतो. एक मोठा धक्का बसला संदेशच्या स्वरूपात. आता मात्र सचिन षटकातला शेवटच्या माझ्यामध्ये चेंडू घेऊन येईल, त्याला तोंड दिल तो नवीन आलेला परत जयेश. किती गोळा करू शकतो यश, असा हा जयेश. आणि हा बघा मारलेला चेंडू, एक धाव तर निश्चित पूर्ण होते. थोडं क्षेत्ररक्षण बॉडीला इथला खेटून उभा असताना दुसरी धाव पूर्ण होती की काय, गडी बाद होतो. आणि हा पंचांकडे दाद मागत असतात तटस्थाचे पंच. आणि गडी बाद परतलाय. पविलियनच्या खुर्चीवर बसण्यासाठी ऊन फार होता म्हणून धावत सुटला, गडी बाद झाला म्हणून खुर्ची येऊन बसला, असा हा गडी बाद. षटक संपत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धाव संख्या ती मात्र 2 आकडी 10. गिवंडा जिकडे कुठं असेल तरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये गिवंडा, हातेरी गिवंडा. आमचे सचिन ट्रान्सपोर्टचे मालक विजय शेठ शिंदे यांच्या हस्ते टॉसवी नाणेफेक करून घ्यायची आहे. गिवंडा वसे चाबारशेत. गोलंदाजीचं नाव चिंतामण. हा बघा सुरुवातीला आलेला गोलंदाज राजेश आणि आता आलेला चिंतामण, दोघांची जर्सी नंबर 27. अतिशय सुवर्ण अंक म्हणता येईल त्यांच्यासाठी. आणि आता मात्र परत एकदा अतिरिक्त धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती 11. कोण कापेल संध्याकाळी 12. बघूया कोणती टीम जिंकेल. आणि परत एकदा टाकला चेंडू. आणि हा बघा परत एकदा उचल मारला चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतोय. 2 चेंडूच्या नो बडी देअर ऑन इन प्लेस. आणि 2 धावा निश्चित पूर्ण केलेल्या. 2 धावेनंतर धाव संख्या झाली ती 14. आणि परत एकदा चिंतामण आपल्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन येतो, त्याला तोंड दिल तो प्रभाकर. अजूनही सलामीर फलंदाज, फलंदाजी सुसज्ज. आणि हा बघा फळीच्या अर्पीच्या खूपच बाहेरचा चेंडू, नो चेंडू असेल आणि याच्यावर प्रहार करू शकतो की काय. हा सोन्याहून पितळ जास्ती चमकतो त्याप्रमाणे आता मात्र फ्रीड देण्यात आलेली. हाना नाही तर मारा, मात्र धावा गोळा करा. परत एकदा 27 नंबरच्या टी शर्ट घालल्या पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करतो चिंतामण. हा बघा परत एकदा चेंडू मारलेला लगावच्या दिशेने. एक धाव तर निश्चित पूर्ण होते. आणि टेनिस चेंडू आहे, टनकन उडतो. 2 धावा निश्चित पूर्ण होतात की काय. आणि 2 धावा पूर्ण. 2 धाव संख्या होती ती 17. निर्णय कळवायचा घेवंडा संघाने आपला.
पिंपळपाडा, हा पिंपळपाडा. क्षेत्ररक्षण पिंपळपाडा संघाने स्वीकारलेले आणि सामाजिक यांना आमंत्रित केले. ते फलंदाजीसाठी 2 सलामीर फलंदाजीच्या नंतर लगेच तयार ठेवायचे आहेत आणि षटक संपते. षटकाच्या समाप्तीनंतर चेंडू शिल्लक आहे. दादूस, चेंडू शिल्लक आहे. आम्ही तुम्हाला विश्लेषण करून दाखवतो 5 चेंडू कसे झालेले आहेत ते. पहिला वाईट, नंतर परत चेंडू टाकला निर्धाव, दुसरा चेंडू वाईट, परत 2 मिनिटं. एकदम तटस्थ पंच मान्य आहे तुमची. आम्हाला षटक संपलेले, षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. धावसंख्या आली ती 17. कारण की पहिला चेंडू जर वाईड दिला असता तर 18 धावसंख्या दिसत होती युट्यूबला. आम्ही माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. गुण लेखक थोडस PhD केली होती, मात्र थोडीशी पाणीची तहान लागल्यामुळे थोडस बाजूला गेला होता आणि मिसमॅच झाल्यामुळे चेंडू आणि सुभाष आणि फलंदाजी सुसज्ज तो फलंदाज. आणि हा बघा परत एकदा धाव चेंडू. षटकातला पुढचा चेंडू. आणि हा बघा परत एकदा चेंडू एक तर निश्चितच पूर्ण होतोय. क्षेत्ररक्षकाच्या खाली चेंडू धावतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेची माग केली आहे. नाही म्हटलेलं एका समाधान मानायला लागेल. धाव संख्या झाली ती. आता मात्र धाव फलकावर 18. चालू आहे, नवदीत चालू आहे. उद्या उद्या वन डे फिनिश आहे. कोणती टीम? आणि वरून गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय आणि गडी बाद होतोय. टीम कोणती? टीम कोणती? अजून या षटकातले या इनिंग मध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत खात्यात. अजूनही षटकातले 3 आणि इनिंग मध्ये 3 चेंडू शिल्लक. आता फलंदाजीचा 88 नंबर जर्सी टी शर्ट घातलेला असा हा फलंदाज अजय. बघूया आपल्या संघासाठी किती विजयी गोळा करू शकतो. बघूया असा हा अजय करतो का विजय. आणि हा बघा परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि अतिरिक्त धाव संख्येत थोडीशी वाढ. परत एकदा धाव संख्या ती म्हणजे 19. 51 19. परत एकदा गोलंदाज सुसज्ज प्रांतकडून गोलंदाजी डावीकडून गोलंदाजी करतो पंचांची. आणि आता मात्र अतिरिक्त धावसंख्येत गोळा नाही होणार, घट होईल मात्र निर्धाव चेंडू. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. शिल्लक आहेत इनिंग मधले 2 चेंडू शिल्लक असतील.
आणि हा बघा परत एकदा सुरेख असा मारला फटका, चेंडू जातोय सीमारेषे लगत की काय आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण गुड कव्हर म्हणता येईल. मात्र 2 धावा पळून निश्चितच पूर्ण झालेले आहेत. 2 धावेवर संघाची धाव संख्या होती ती 21. इनिंग मधला षटकातला शेवटचा चेंडू. षटक संपले. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 21 जिंकण्यासाठी 22-24 चेंडू 22 धावा. अतिशय छोटस आणि लहानस एक आव्हान ठेवलेलं आहे ते कशिवली संघासमोर. कारण की कशिवली संघ 1 म्हणजे नंबर 1 घेईल का काय असा वाटतो. कारण की त्यांच्या नावातच 1 आहे. तर बघूया नशिबात पण 1 आहे की काय हे आपल्याला शेवटी वेळ आल्यावर समजेल. मात्र 24 चेंडू 22 धावा. अभी ये मैच चल रहा है कसौली और मोगाड़े के बीच में 22 रन केवल बनाए गए हैं। 22 रन की जरूरत है। बहुत बढ़िया मैच देखना मिलेगा इस राजीव गांधी स्टेडियम के बीच में। जवाहर का ये राजीव गांधी स्टेडियम सबसे अच्छा ये स्टेडियम। क्या मैच चलता हुआ यहाँ पे जबरदस्त नजारा, बहुत बढ़िया। अभी भी मात्र बतख ही 4 ओवर का मैच चलेगा। 24 गेंदों में चाहिए और स्ट्राइक लेते ट्रैक में जाते हुए किशोर और राजेश गेंदबाजी में परिवर्तन करते हुए यो भी अच्छा खाता चलता है। ये मैच जबरदस्त। पहला जो मैच हुआ वो 54 रन का लक्ष्य दिया गया था, वो आसानी से पूरा करने में कामयाब हुए। बहुत अच्छा बल्लेबाजी की है और स्ट्राइक लेते हुए तुषार और नास्ट्रिक में राजेश और तुषार के बीच में ये मैच चलता हुआ, क्या जबरदस्त प्रहार चलता हुआ। यहाँ पे देखेंगे गेंदबाजी में तो प्रयास किया है। पहली ओवर की पहली गेंद, सामने सलामी के बल्लेबाज, क्या जबरदस्त प्रहार। यहाँ पे अच्छा खासा मैदान है। यहाँ पे पहली ओवर की पहली गेंद, सामने सलामी के बल्लेबाज, यहाँ पे क्या कहते हैं ओ यारकर कर रहे हैं। अच्छी गेंद, जोरदार अपील। यहाँ पे कोई क्या अच्छी गेंदबाजी यहाँ पे यारकर करने का प्रयास किया था, लेकिन पहली सफलता मिलने का कामयाब हो सकती थी। लेकिन यहाँ पे बल्ला चांस करते हुए यहाँ पे, लेकिन ग्राउंड खेलते हुए यहाँ पे इस दायरे के अंदर 3 खिलाड़ी है और 10 दायरे के अंदर 4 खिलाड़ी। जब देखेंगे तो अभी क्या करते हैं, वो भी लक्ष्य क्या बड़ा नहीं है, लेकिन गेंदबाजी में परिवर्तन किया तो अच्छी गेंदबाजी चलेगी और अच्छी बल्लेबाजी चलेगी। ये भी अच्छा है। देखेंगे फिर से बल्ला तो चांस कर दिया है, लेकिन देखेंगे पहली गेंद में डॉट, लेकिन दूसरी गेंद चलेगी यहाँ पे फिर से। यहाँ पे लेकिन फिर से यहाँ पे डॉट डिलीवरी और यहाँ पे लेग बाइक के रूप में यहाँ पे केवल 1 ही रन मिलेगा और बढ़ता हुआ स्कोर 1 रन। बिना किसी नुकसान के बाद बढ़ता हुआ स्कोर 1 रन, 1 विकेट के नुकसान के बाद।
नाही डॉट गेले रे. आणि मात्र मारलेला चेंडू आणि निश्चितच एक परत एकदा मोठा झटका बसतोय तो कशिवली संघाला. परत एकदा विकेट पडते आणि पवेलियन कडे जातोय. तसा पहिलाच गोलंदाज होता हा 27 नंबर जर्सी टी शर्ट परिधान केलेला तो म्हणजे राजेश. आता मात्र एक मोठं थोडस आव्हान अतिशय सुंदर होतं. एक समीकरण सचिन बघा असं एक चांगलं समीकरण असतो. जो गोलंदाजी करतो तोच फलंदाजी करतो. हे कोणाचं खेळ असतं माहिती आहे का. एक चांगले आपण ट्रॅकर एकदम चांगली टीम मागवतो ना तर निश्चित 4 खेळाडू येतात तेच फिल्डिंग करतात तेच गोलंदाजी करतात. मात्र एकदा परत एकदा 0 नंबर 2 जर्सी टी शर्ट परिधान केलेला असा आणि हा बघा एबी डिव्हिलियर्सच्या शैलीत मारण्याचा प्रयत्न मात्र आणि डायरेक्ट हिट झाले. गडबादाने ओव्हर थ्रो केलेली आहे. एक धाव ते निश्चितच पळापळ आणि चंदन आणि रवी आमचे हाडाचे कार्यकर्ते गणेश विक्रम राजपूत यांच्या हजर झालेले परत एकदा ओव्हर थ्रो केलेली आहे आणि गचाळाचे क्षेत्ररक्षण लिंबू आणि मिरची दडपलेली दिसावी कुठेतरी ग्राउंड मध्ये. चेंडू काय हातात येत नाही. चेंडू भुताळा का जागा भुताळी काय समजत नाही. मात्र धाव संख्या सरकते बरकते पुढे. 3 का मुजीब धावा 3 ना 3 धाव संख्या थोडीशी सरकते. धाव संख्या होती ती मात्र 4 धाव संख्या झालेली 3-4. माझ्या मते निश्चितच एवढी चांगली ओव्हर थ्रो झाली तर धावून कमीत कमी 5-1 धावा काढल्या असत्या. मात्र थोडस परत एकदा सचिन फलंदाजीसाठी आलेला नवीन फलंदाज तहसीलदार यांकडून फलंदाजी करतो. 0 नंबर 2 तहसील टी शर्ट घातलेला हा गोलंदाज आणि हा बघा मोपडा संघ टाकलेला आहे. यार कचे गडी बाद होतो की काय. धावची होतो की काय नाही काय बाद गडी बाद का. येस तटस्थ असे पंच गडी बाद. परत एकदा विकेट पडते. विकेटचं प्रयत्न घ्यायला लागेल ते एक कशिवली संघाकडे. अतिशय चांगलं समीकरण होतं. आतून समीकरण बिघडवायला घेतलेलं आहे की काय. अशी चांगली शरीरयष्टी असली तर माणसाला उचाट शैक्षणिक प्रचार प्रयोग करायला लागतात. त्याप्रमाणे एक अतिशय चांगलं समीकरण होतं. मात्र असमीकरण करायला घेतलेले धाव संख्या स्थिरावली ती मात्र फक्त 4 धावेंवरती. षटकाचा शेवटचा चेंडू आहे. षटकातला शेवटचा चेंडू मोहपाडा संघाकडून 0 नंबर 2 जर्सी टी शर्ट घातलेला प्रांत यांकडून गोलंदाजी करतो. 10-12 पावलांचा रनअप. आता मात्र एक चांगला फलंदाज एक टोपीवाला टी शर्ट घालून आलेला आहे. समोरच्या टीमला टोपी घालतो की काय बघूया. संजय 2 टोप्या आहेत त्याच्याकडे. एक स्वतःची टोपी एक सामन्यावाल्या संघाला टोपी घालतो की काय हा संजय तहसीलदार यांकडून फलंदाजीचा जो उजवा फलंदाज बघूया. राईट हँडेड बॅट्समन आणि हा बघा परत एकदा फुटो चेंडूचा कुठल्याही प्रकारचं दिलेलं एक मेजवानी दिली होती. मात्र ती मेजवानी खाता आली नाही. उपवास होता म्हणून एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर टिपली गेलेली आहे ती म्हणजे 4 फुल स्टॉप 4. आता मात्र 18 चेंडू 18 धावा. 18 चेंडू आणि 18 धावा. हा समीकरण कसा एकदम स्वबळावर जिंकला जातो की अतिरिक्त धाव घेऊन जिंकला जातो का बॅटिंग मारून जिंकला जातो बघूया. शेवटी 18 चेंडू 18 धावा फलंदाजीसाठी आलेला तो अक्षय. मागच्या 2021 मध्ये जे हॉलिवूड मध्ये अक्षयने एवढे पैसे कमवून टाकले होते पिक्चर बनवून मात्र हा अक्षय काय करतो आपल्या टीम साठी गोलंदाजी फलंदाजीवर चांगली फलंदाजी करतो की काय बघूया. मात्र परत एकदा 5 नंबरचा टी शर्ट घातलेला प्रांतांकडून सज्ज आणि हा बघा निश्चितच एक लेगच्या दिशे मारले चेंडू नो बॉल. तटस्थ असे पंच नो बॉल. चला चला लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. तटस्थ असे पंच आहेत. खूप अनुभवी आहे विथ एक्सपिरियन्स. मेनी मॅचेस एक्सपिरियन्स फॉर मुजीब फराज फॉर अंपायर. इज नॉट
choose any mistake. Team score on board 6 runs. Once again, new ball on crease and dot ball. 0 run. The caught of the wicket keeper. That is the no run on scoreboard. पाच नंबरची टी शर्ट घेतल्या परत एकदा शंकर आणि हा बघा पुढे टाकला चेंडू एक धाव तर निश्चित पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणतात. एका धावेवर समाधान मानायला लागेल. धाव संख्या थोडीशी सरकते, थोडीशी पुढे जाते. 7 आणि हा बघा परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारला चेंडू. एक धाव तर निश्चितच पूर्ण होते. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न की काय. नाही, धाव संख्या स्थिरावलेली. पण आणि बघा बघा दुसरी धाव घेतात की चोरटी धाव घेतात की काय. नाही, चोरटी धाव घेता आली नाही. मात्र धाव संख्या स्थिरावली ती मात्र फक्त 8 धाव. आणि चंदन बुट बिट जीन्स पॅन्ट घरून आलेला. मात्र हा चंदन परत एकदा 5 नंबरच्या टी शर्ट घातलेला शंकर आणि हा बघा मारण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातात चेंडू. निर्धाव चेंडू सुरेख अचूक टक्क्यावर गोलंदाजी करतो हा शंकर. अतिशय सुरेख असं समीकरण होतं. मात्र हाताने पलटून घेतला हा समीकरण. कुठं पैसे दिले आणि परत एकदा गडी बाद होतोय. शेवटचा चेंडू अजूनही या शिल्लक. संजय बाद होतोय. आता मात्र जातो सुभाष. षटकाचा शेवटचा चेंडू. 5 नंबर जशी टी शर्ट घातलेला शंकर. आणि परत एकदा मारलेला चेंडू. जमीन लगत मारलेला चेंडू आणि आणि हा काय गडी चौकार की काय. चौकार. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करत होता शंकर. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू अशी अतिशय चांगले सुरेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. मात्र एक क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे धावसंख्या डायरेक्ट जाऊन ठेपली. ती म्हणजे 2 आकडी धावसंख्येवरती ती म्हणजे 12. बारा चेंडू आणि 10 धावा. सुभाष तहसीलदारांकडून सुभाष आणि हा बघा कोलो टाकला चेंडू आणि त्रिफळाची गडी बाद होतोय. संजय बाद होतोय. सुभाष बाद होतोय, माफ करा. नंदनबाळ संघ आलेला असेल तर कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे किंवा जिकडे कुठे असेल त्यांनी 2 हात वरती करायचे आहेत. विकेट झालेले आहेत ते आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत. नंदनबाळ संघ या बघा परत एकदा टाकलाय चेंडू. सुरेख असं जमीन तटावलेला चेंडू. एक धाव तर निश्चितच पूर्ण होते. बघा दुसऱ्या धावची धाव फेडाळून दिलेली आहे. धावसंख्या थोडीशी पुढे सरकते. धावसंख्या 13. षटकातला पुढचा चेंडू परत एकदा क्रांतीकडून 10-12 फलंदाजांना पण या बघा परत एकदा लेखच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव तर निश्चितच पूर्ण होते. बघा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न की काय. नाही, एखाद्या समाधान मानायला लागेल. एक केले तरी जिंकू शकते अशी कशिवली संघ. मात्र मोहपाडा संघ आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी करते. चांगलं समीकरण होतं. अतिशय सुरेख
हारलेल्या संघाचं मनापासून कौतुक. चाबाची मॅच आहे चाबाची आपली फुटबॉल झाली मग ते चाबाची